नमस्कार. भाजपचा एक 5 ते 6 महिन्यापूर्वी एक नारा आलेला तुम्हाला आठवत असेल. एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे. या भाजपने दिलेल्या नाऱ्याची एक आठवण झाली ती कराड उत्तरच्या सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाच्या बाबतीत. सह्याद्रीचा निकाल काल लागला आणि यामध्ये या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, याचाच प्रत्यय भाजपच्याच बाबत आला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचेच 2 पॅनल आमने सामने आले. एकमेकाची टोकाची भाषा वापरली गेली या दोघांच्या भाषणामध्ये आणि याचा प्रत्यय असा आला की दोघांचंही मोठं नुकसान झालं. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय रोखोक सातारा. प्रथमतः आमच्या या सदराला खूप मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आजसुद्धा रोखोक विषय, नाजूक विषय आहे. कराड उत्तरमध्ये भाजपची झालेली दुही ही सर्वांनाच धोकादायक आहे. सगळ्याच म्हणजेच विशेषतः भाजपसाठी. आमने सामने जे दोघेजण आलेले आहेत ते एकत्र येतील का? परवासुद्धा मी विश्लेषणात सांगितलं होतं, पण ते विश्लेषण सह्याद्रीच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी केलं होतं. मात्र आजचा विषय आहे एक है तो सेफ है. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या वतीने तिघेही इच्छुक होते. नावं पुन्हा एकदा सांगतो. विद्यमान आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे तिघेजण इच्छुक होते. यांची बैठक झाली उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आणि सर्वांच्या संमतीनं देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले की मनोज घोरपडे हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि आपल्याला एक एक आमदार आपल्याला महत्त्वाचा आहे. यामुळं दोघांचाही योग्य तो वेगवेगळी पक्ष सन्मान करील असा साधारणतः देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला सर्वांना. या वेळानंतर त्या क्षणानंतर आमदार मनोज घोरपडे हे उमेदवार डिक्लेअर झाले महायुतीचे आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ या सर्वांनी, महायुतीच्या सर्वांनीच झमटून काम केलं आणि यामध्ये मनोज घोरपडे यांचा 43,000पेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर झालं काय की लगेच 3.5 महिन्यात, म्हणजे 3च महिन्यात, 3.5 महिन्यात सह्याद्रीची निवडणूक आता आली. मग 100 दिवसाच्या आतच या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी टोकाची भाषा सभेमध्ये वापरली. यामुळं या निवडणुकीमध्ये दोघी कार्यकर्ते एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्यावर शाब्दिकदृष्ट्या तुटून पडले आणि हे तुटून पडले हे सामान्य जो मतदार आहे महायुतीचा, त्याला हे अजिबात पटलं नव्हतं की एकमेकाची इतकी भाषा तुम्ही कशी काय वापरू शकता, एकमेकाचे दुश्मन कसे काय झाला तितक्या लवकर. आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पी.डी. पाटील पॅनल गटाला पडले 15,500 साधारणतः सरासरी मतं. आमदार मनोजदा घोरपडे यांच्या पॅनलला पडली 7,600 सरासरी आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात यांच्या पॅनलला पडली 2,300 मतं. म्हणजेच ह्या दोघांचं पॅनल 10,000च्या आतच थांबलं आणि 15,500नी मतदान घेऊन सरासरी 60 ते 62% मतदान पी.डी. पाटील पॅनल म्हणजे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे विजय झाले. एकतर्फे 8,000च्या मताधिक्याने विजय झाले. आजचा विषय असा आहे की इथून पुढं तरी या पराभवानंतर 2 गट बोध घेणार का? म्हणजे एक है तो सेफ है, एक असाल तरच बाळासाहेब पाटील यांच्यासमोर आव्हान हे दोघं उभं करू शकतील. अन्यथा इथून पुढच्या लढतीमध्ये अशाच पद्धतीने जर तिरंगी लढती झाल्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, रहमतपूर नगरपालिका आहे, ह्या ज्या निवडणुका किंवा अगदी गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा या जर अशा दुभंगल्या गेल्या तर कोणतंही यश हे भाजपला मिळू शकणार नाही. हे आजच्या आकडेवारीवरून आलेलं समोर आहे. आजचं विश्लेषण करण्याचं कारण काय, भाजपच्या वतीनं काय मी काय विश्लेषण करत नाही. मात्र ज्यावेळी तिरंगी लढत होते याचा थेट फायदा बाळासाहेब पाटील यांच्या गटाला होतो, हा इतिहास आहे. यामुळं एक है तो सेफ है आणि
बटेंगे तो कटेंगे याचा नाऱ्याचा आठवण झाली. भाजपनंच दिलेला तो नारा होता. मात्र भाजपचेच कार्यकर्ते याचं इम्प्लिमेशन करत नाहीत. याचं दुःख अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जिल्ह्यातल्या याबाबत खरं शंका व्यक्त केलेली आहे की इथून पुढं कराड उत्तरचं राजकारण हे सर्वांच्या सर्वसमावेशक असावं. हे वेगळे जे गट तर पडलेले आहेत ते एकत्र असावेत असं एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे. म्हणजेच काय तर आगामी काळामध्ये कराड उत्तरमध्ये जर सगळे गट भाजपचे एकत्र आले तरच पुढचं भविष्य भाजपला योग्य प्रकारे होऊ शकतं. अन्यथा महायुतीचे इतरसुद्धा जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी बाजी मारतील. किंबहुना यानंतर विद्यमान म्हणजे जे चेअरमन आहेत आणि माजी सहकार मंत्री आहेत बाळासाहेब पाटील यांचा गट मात्र अधिक स्ट्रॉंग होत जाईल एवढं मात्र नक्की. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.